तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, शून्याचे महत्त्व. एका 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 अटपाट नगरात एक प्रसिद्ध गणितज्ञ राहत होता. त्यांनी एकदा अंकांचे संमेलन भरवले. त्या संमेलनात सगळे अंक भाग घेण्यासाठी हजर झाले, पण शून्याचा शून्य सापडतच नव्हता. मग सर्व अंक शून्याला शोधण्यासाठी गेले. शून्य एका झाडावर लपून बसले होते. सर्व अंक शून्याला घेऊन गणितज्ञाकडे आले. गणितज्ञ म्हणाले, का बर तू लपून बसला होतास? शून्य याच्यावर म्हणाले, मला वाटते की माझी काय किंमतच नाही. मग गणितज्ञांनी या अंकाला बोलवले व शून्याला सुद्धा बोलवले. नंतर मग गणितज्ञांनी सर्व अंकांना विचारलं, सांगा बरं याची किंमत किती? सगळ्यात पहिलं गणितज्ञांनी या अंकाला बोलवलं आणि शून्याला विचारलं, तू सांगू शकतो का या अंकाची किंमत किती? शून्य म्हणाले, 1. नंतर गणितज्ञांनी शून्याला सुद्धा बोलवले. नंतर गणितज्ञांनी सर्व अंकांना विचारले, सांगा बर या अंकाची किंमत किती? सर्व अंक एका सुरात म्हणाले, 10. नंतर गणितज्ञांनी अजून एक शून्याला बोलवले आणि विचारलं, सांगा बर सर्व अंकांना विचारलं. नंतर गणितज्ञांनी अजून एका शून्याला बोलवले आणि पहिल्या शून्याच्या उजवीकडे उभे केले. नंतर सर्व अंकांना गणितज्ञांनी विचारलं, सांगा बर याची किंमत किती? सर्व अंक म्हणाले, 100. असंच शून्याची किंमत वाढत गेली. वाढून ती 10, 100, 10,000, लाख होत गेली. कुणाच्यात सगळ्यांना तेव्हा गणितज्ञ म्हणाले, कुठल्याही अंकाची किंमत 1 कमीच आहे, मुळात कमीच आहे. पण जेव्हा एका अंकाला दुसऱ्या अंकासोबत जोडले तेव्हा त्याची किंमत वाढती. यामुळे शून्याला त्याची किंमत समजली.
लोकांच्या दृष्टीने आपली किंमत काही नाही. लोकांच्या दृष्टीने आपली किंमत कमीच आहे. लोकांच्या दृष्टीने आपली किंमत काही नाही, ही गोष्ट खोटी आहे. याचा शून्याला आनंद झाला. धन्यवाद. अशा नवीन गोष्टींसाठी सबस्क्राईब आणि लाईक करा.